काल अंगारकी चतुर्थी होती. नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात अंगारकी चतुर्थी आली आहे. त्यासाठी माझा उपवास होता. तर उपवासाला साबुदाणा भिजत घालायचे मी विसरले होते. मिनी साबुदाणा मिळतो ना, तोच मी इथं भिजत घातला होता. अर्ध्या 1 तासात एकदम छान असा भिजला जातो. हंड्यातील माझं पाणी संपलं होतं म्हणून मी हंडा वगैरे धुवून घेतला आणि ना त्यात पाणी वतायसाठी मी असा पलता करून ठेवला. आता डिंकाचे लाडू चालतात का नाही मला माहीत नाही. मी काढले तर होते पण खाल्ला नाही. मला नक्की सांगा चालतात का नाही उपवासाला डिंकाचे लाडू. आणि पाणी ओतताना ना त्याचा कायम असतं, आई मी तुला मदत करतो, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, मी तुला मदत करतो. आता याला कसं सांगायचं कोण मोठा आहे ते. आता हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं दूध. मला चहा बनवायचा होता, पूर्ण बर्फ झाला होता, निघत सुद्धा नव्हतं. आणि माझं कायम असतं ना, ज्या दिवशी खिचडी बनवायची असते ना त्या दिवशी कायम शेंगदाण्याचं कूट संपलेलं असतं. तेच इथं मी बनवत होते. कपडे भिजत घालून घेतली आणि ना कपडे बाकीचे होते त्याच्या सगळ्याच्या घड्या घालून घेतल्या. ह्याचं असतं माझी कपडे मीच लावणार, मीच नीट ठेवणार. म्हटलं ठेव बाबा. संध्याकाळी इथं मी एकदम साधं सुद्धा बनवलं होतं. मोदक काय मी बनवले नव्हते, माझी तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून. देवाला काय आपलं साधं वाधं काय असेल ते चालतं, फक्त मनापासून दिलं पाहिजे. तरी मी तर लवकरच नैवेद्य दाखवून घेतला, कारण आमच्या बाळराजांना ना लवकर जेवायला लागतं म्हणून लवकरच नैवेद्य दाखवून घेतला.